सोयाबीन 700 रुपयांनी खाली पडला, खरेदी नाही. कापूस तशाला तसा पडला, कापसाला भाव नाही. जे धानाला न्याय आहे ते सोयाबीनला का नाही, ते कापसाला का नाही? शेवटी शेतकरीच आहेत. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार का हेक्टरी 20,000 बोनस? विधानसभा चर्चा. नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. यात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सोयाबीनचे पडलेले भाव आणि कापसाचे रखडलेली खरेदी यावर आमदारांनी सरकारला चांगले धारेवर धरलेले आहे. मुद्दा नंबर 1, सोयाबीन आणि कापसाचे कोसळलेले भाव. विधानसभेत बोलताना धनंजय मुंडे साहेब यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली. ते म्हणाले की सोयाबीनचे भाव 700 रुपयांनी खाली पडले आहेत आणि बाजारात खरीददार नाही आहेत. कापूसही तसाच पडून आहे, त्याला योग्य भाव नाही मिळत. धनंजय मुंडे पुढे म्हणाले की अध्यक्ष महाराज, ही वस्तुस्थिती आहे की धान उत्पादक शेतकऱ्यांची ही लक्षवेधी सुधीर भाऊंनी मांडलेली आहे आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही सभागृहातल्या प्रत्येक सदस्याची इच्छा आहे. पण अध्यक्ष महाराज, शेवटी शेतकरी आहे. तो धान उत्पादन करत असेल, तो सोयाबीन उत्पादन करत असेल, तो कापूस उत्पादन करत असेल, पण शेवटी हा शेतकरी आहे. उघड्या आभाळाखाली शेती करतोय आणि असा व्यवसाय करणारा जगाच्या पाठीवर एवढाच एक आहे. म्हणून या ठिकाणी माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, थोडक्यात स्पेसिफिक प्रश्न आहे की जे धानाला न्याय आहे ते सोयाबीनला का नाही, ते कापसाला का नाही? शेवटी शेतकरीच आहेत. मका असेल, सगळेच जे पिकत. आज अध्यक्ष महाराज, मी आपल्याला सांगतो, सोयाबीन 700 रुपयांनी खाली पडला, खरेदी नाही. कापूस तशाला तसा पडला, कापसाला भाव नाही. मग हा शेतकरी वेगळा असं समजण्याचं कारण नाही. शेवटी याबाबत सुद्धा अध्यक्ष महाराज आपण निर्देश द्यावेत की याबाबत एक बैठक वेगळी घ्यावी आणि धानाला जसा न्याय मिळतो तसा इतर विभागातल्या वेगवेगळ्या पिकाला सुद्धा मिळाला पाहिजे. ज्यावेळेस भाव खाली पडतात त्यावेळेस अध्यक्ष महाराज जे धान म्हणजेच भात जे आहे त्या उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिला जातो, तोच न्याय सोयाबीन आणि कापसाला का नाही? मुद्दा नंबर 2, हेक्टरी 20,000 बोनसची मागणी. आमदार प्रकाश सोळंके यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी मोठी मागणी केली आहे. प्रकाश सोळंके साहेब काय म्हणाले? उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्याच्या बद्दल जवळजवळ अर्धा पाऊण तास चर्चा चालू आहे. त्याच्यात आमचा पाठिंबा आहे, आमचा काही विरोध नाही तुम्हाला. परंतु आता मराठवाड्याची परिस्थिती जर विचारात घेतली तर अद्यापही लाखो क्विंटल कापूस शेतकऱ्याच्या घरात पडलेला आहे. CCIने केंद्र बंद केलेले आहे. सोयाबीन खरेदी तर मागच बंद झालेली आहे, अजून सोयाबीन शेतकऱ्याच्या शेतात आहे. तर जसा तुम्ही न्याय धान उत्पादक शेतकऱ्यांना देता महाराष्ट्रातल्या, तसा न्याय कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये बोनस देणार का यशाचं? तर धान उत्पादक शेतकऱ्यांना जसा हेक्टरी 20,000 रुपये बोनस दिला जातो, तसाच न्याय कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळायला पाहिजे. मराठवाड्यात लाखो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे आणि CCIने आपली केंद्रे बंद केली आहेत. मुद्दा नंबर 3, शासनाची भूमिका. या गंभीर प्रश्नावर शासनाच्या वतीने उत्तर देताना सांगण्यात आले की हा विषय जरी कृषी विभागाशी संबंधित असला तरी शासन याबाबत सकारात्मक आहे. मंत्री किंवा जे प्रतिनिधी आहे ते काय म्हणाले? अध्यक्ष महोदय, धानावरनं आता आपण कापसावरती आपण आलेलो आहोत, परंतु नक्कीच सोळंकी साहेब हे ज्येष्ठ सदस्य आहेत आणि त्यांनी जे सजेशन इथे दिलेलं आहे त्या बाबतीमध्ये योग्य हे सकारात्मक चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदयाशी करू आणि त्या बाबतीमधला निर्णय माननीय मंत्री महोदयांशी आणि मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून आपण त्याचा निर्णय घेऊ. परंतु हा विषय खरं तर अन्न नागरी पुरवठ्याच्या अंतर्गत येत नाही, तो कृषी विभागाच्या अंतर्गत येतो. पण तरीसुद्धा माननीय आता शासन म्हणून उत्तर देतोय म्हणून त्याची बांधिलकी ठेवून या बाबतीमध्ये नक्कीच आपली जी मागणी त्याच्यावरती आपण विचार करू. याबाबत मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्यासोबत एक विशेष बैठक आयोजित केली जाईल आणि शेतकऱ्यांच्या हिताचा सकारात्मक निर्णय घेतला जाईल. कृषी मित्रांनो, शेवटी जे निष्कर्ष आहे
ते म्हणजे सोयाबीन आणि कापसाचे भाव वाढवणे ही आजची काळाची गरज आहे. कापूस विक्री अभावी घरात पडून आहे आणि सोयाबीनचे दर घसरल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. सरकार या बैठकीत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुम्हाला काय वाटते? सोयाबीन आणि कापसाला बोनस मिळायला हवा का? तुमच्या भागात कापसाला काय भाव मिळत आहे? कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. आणि अशाच शेतीविषयक आणि राजकीय घडामोडीसाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.